आरोपांच्या फैरी झडतायत। लालू प्रसाद यादव आणि राहुल गांधींच्या मटण पार्टीवरून मोदींनी जोरदार टीका केली आणि यावरून संजय राऊतांनी सुद्धा भ्रष्टाचाराचं शेण खाण्यापेक्षा मटण खाणं चांगलं आहे अशी टीका केली आहे। नेमका काय हे वाद बघूया एका रिपोर्टच्या माध्यमातून। सावन के महीने में मटन बनाने का मौज ले रहे हैं। 2024च्या लोकसभा निवडणुकीचं वारं हे देशभरात वाहू लागलंय। साधारणतः बेरोजगारी, महागाई, शिक्षा, आरोग्य, शेतकरी आत्महत्या असा निवडणुकीच्या प्रचाराचा झंझावात तो आता मासे, शेण आणि मटण इथपर्यंत पोहोचलाय। विरोधक श्रावणात मटण खात असल्याची टीका देशाचे सर्वोच्च नेते पंतप्रधान मोदी यांनी राहुल गांधी आणि लालू यादव यांच्यावर केली आहे। जब तक श्रद्धा स्थानों की कत्ल नहीं करते थे उनको संतोष नहीं होता था, उनको उसी में मजा आता था। वैसे ही सावन के महीने में वीडियो दिखाकर वो मुगल के लोगों के जमाने की जो मानसिकता है ना, उसके द्वारा वो देश के लोगों को चिढ़ाना चाहते हैं और अपनी वोट बैंक पक्की करना चाहते हैं। दरम्यान पंतप्रधान मोदींनी देशातील ज्वलंत मुद्दे सोडून मटणाच्या मुद्द्यावर ताव का मारलाय? याचं कारण आहे बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव आणि राहुल गांधींचा व्हिडिओ। याच व्हिडिओवरून मोदींनी निशाणा साधला आणि राजकारण तापलं। यानंतर संजय राऊतांनी खास आपल्या शैलीत भाजपचा समाचार घेतला। तुम्ही म्हणताय विरोधक मटण खातात, हा तुमचा प्रचार, मग तुम्ही काय खाताय? भ्रष्टाचाराचं शेण खाण्यापेक्षा मटण खाणं चांगलं म्हणाल। ते टोमण्यावर पण म्हणाले की टोमणे देतात सारखं, आम्ही टोमणे मारत राहा, टोणग्यांना टोमणेच मारावे लागतात। बीफ निर्यात करणाऱ्या 5 कंपन्यांकडून, गोमांस निर्यात करणाऱ्या 5 कंपन्यांकडून भारतीय जनता पक्षानं 550 कोटी रुपये निधी घेतलाय, त्याच्यावर मोदींनी बोला। मग कोण मटण खाताय आणि कोण गोमांस खाताय 550 कोटीचं भारतीय जनता पक्षाच्या रूपानं, हे जनतेला कळू द्या। दरम्यान मोदींच्या टीकेनंतर तेजस्वी यादव यांनी स्पष्टीकरण दिलंय। तो व्हिडिओ श्रावणातला नसल्याचं तेजस्वी यादव यांनी म्हटलंय। हमने दिनांक दे रखा है, डेट का जिक्र किया है, जो वीडियो डाला है उसमें 8 तारीख का जिक्र कर रखे हैं और हम तो आईक्यू टेस्ट भाजपा के नेताओं का और अन्य भक्तों का ले रहे थे, जिसमें कि हम सही साबित हुए हैं। इतनी प्रमुखता से ये मुद्दे की बात नहीं करते, बेरोजगारी की बात नहीं करते, गरीबी की बात नहीं करते, शिक्षा स्वास्थ्य की बात नहीं करते, लेकिन धर्म की जहाँ तक बात आती है कूद गए हैं सब। भाजपने निवडणुकीच्या तोंडावर राम मंदिराचं उद्घाटन केलं। यावरून निवडणूक प्रचारात धार्मिक मुद्दे अजेंड्यावर असणार हे आधीच स्पष्ट झालं होतं। आता मोदींनी धार्मिक आस्थेवरून विरोधकांना डिवचणं कितपत फायदेशीर ठरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।